केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची उद्या मुंबईत पत्रकार परिषद। यावेळी भाजपचा विधानसभेचा जाहीरनामा अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशित होण्याची शक्यता। महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा, महायुतीची सत्ता आणि फडणवीसांचा विजय। फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहांचे संकेत। महायुती सरकार भविष्यात 2 मुख्यमंत्री करतील, त्यांचा काही नेम नाही। काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची महायुतीवर टीका। बारामतीत मोदींच्या सभेची गरज नाही। 2014 मध्ये माझा पराभव करायचा होता म्हणून मोदींची सभा, अजितदादांचं स्पष्टीकरण। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एक है तो सेफ है चा जागर। मात्र भाजपच्या नाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध। समाजात फूट पाडण्याचं काम भाजपनेच केलं, जयंत पाटलांचा आरोप। समाज एकत्र न राहता कशी फूट पडेल यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असतात। बटेंगे तो कटेंगेच्या भाजपच्या नाऱ्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। एक है तो सेफ है हा नारा कुणासाठी? उलट मोदी आल्यावर अनसेफ वाटतं, संजय राऊतांचा टोला। मोदी राज्यात येऊन लोकांना भडकवण्याचं काम करतात, राऊतांचा मोदींवर निशाणा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भाजप भांडी घासायला ठेवेल, उद्धव ठाकरेंचा घणाघात। भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे 3 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज मुंबईत येणार। काँग्रेस शासित राज्यात काँग्रेसने दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या नाही, भाजपने असा दावा केला होता। जयश्री पाटलांना कुणी फितवलं माहित नाही, मात्र ज्या दिवशी कळेल तेव्हा त्यांची खैर नाही। जयश्री पाटील यांच्या बंडखोरी मागे असणाऱ्यांना विश्वजित कदम यांचा इशारा। रायगडमध्ये ठाकरे गटाचा भरत गोगावलेंना धक्का। महाड, पोलादपूर, माणगाव मतदारसंघातील शिंदे गटाच्या 200 कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश। शिवसेना ठाकरे गटाचे पेण समन्वयक शिशिर धारकर यांचा राजीनामा। अनंत गीते यांच्या कामकाजावर नाराज असल्यानं राजीनामा। धारकर यांनी दिलेल्या पत्रातून भावना व्यक्त। हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी। पक्षविरोधी कारवाया केल्यानं कारवाई। अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर आज मोदींची सभा। यावेळी प्रफुल्ल पटेल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव उपस्थित राहणार। नांदेडमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेची जय्यत तयारी। सभास्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात। महायुतीचे उमेदवार तसेच लोकसभेचे पोटनिवडणुकीचे उमेदवार संतू खांबर्डे यांच्या प्रचारार्थ सभा। देवेंद्र फडणवीस यांच्या आज 4 सभा। चंद्रपूर येथे दुपारी 12 वाजता, वाशिमच्या कारंजा येथे दुपारी 2 वाजता, छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये दुपारी 4 वाजता, तर छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये संध्याकाळी 5 वाजता सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज नांदेड आणि परभणीमध्ये प्रचार सभा। परभणीमध्ये आनंद भरोसे यांच्यासाठी तर बाबूराव कदम यांच्यासाठी प्रचार। अजित पवारांचा आज पश्चिम महाराष्ट्रात प्रचार। शिरूरमध्ये ज्ञानेश्वर कटके, आष्टा शहरात निशिकांत पाटील, फलटणमध्ये सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ सभा। शरद पवारांच्या आज बीड जिल्ह्यात 3 जाहीर सभा। बीड, आष्टी आणि परळी विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या सभांचं आयोजन। शरद पवार आज लातूरमध्येही प्रचार सभा घेणार। उदगीर विधानसभेचे उमेदवार सुधाकर भालेराव यांचा प्रचार करणार। संतोष बांगर आमदार असलेल्या कळमनुरी मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा। संतोष टारफे यांच्या प्रचारासाठी शहरातील लमानदेव मंदिर परिसरात ठाकरेंची सभा। राज ठाकरेंच्या आज पुण्यात प्रचार सभा। पुण्यातील कसबा विधानसभा मनसेचे उमेदवार गणेश भोकरे आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार किशोर शिंदे यांच्यासाठी प्रचार सभा। यवतमाळच्या उमरखेडमध्ये राज ठाकरेंची आज जाहीर सभा। मनसेचे उमेदवार राजेंद्र नजरधने यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर जाहीर सभेचं आयोजन।
नंदुरबारमध्ये शिंदे गट विरोधात काम करतंय, मात्र पक्षाकडून विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर कुठलीही कारवाई केली जात नाही. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितांचा आरोप. भिवंडी पश्चिमचे काँग्रेस उमेदवार दयानंद चोरघेंसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडांची सभा. यावेळी नोटबंदीने भिवंडीतील कापड उद्योगाची हत्या केल्याचं म्हणत खेडांचा भाजपवर हल्लाबोल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.